लाडू संताचे मार्ग आडराने भरले जग. कुलदीप दादा, कचरा जर झाडत असाल तर वाईट मानू नका, वाईट मानू नका. कचरा झाडण्याचे काम तुकाराम महाराजांनी केलं. कचरा झाडण्याचे काम त्या ठिकाणी विदर्भामध्ये प्रामुख्याने गाडगे बाबांनी केलं. मग कचरा झाडाचा काम जर आपल्या वाटेला येत असेल तर आपल्यासारखं भाग्यवान कोणी नाही. विठ्ठल आणि भाग्य आहे महाराज, भाग्य आहे. महाराष्ट्रात का बोलले कीर्तनकार, भारतात जन्म प्राप्त होणे भाग्य आहे, महाराष्ट्रात जन्म मिळते भाग्य आहे. आम्ही तर म्हणू जेथे सर्व काही आहे तेथे जन्म मिळत असेल तर तो भाग्य नाही. जेथे काहीच नाही, जेथे काहीच नाही पण ते उधळूनच सुपीक करण्याचं काम जर आमच्या वाटेला येत असेल आणि अशा भूमीमध्ये देव आम्हाला जन्माला घालत असेल तर आम्ही भाग्यवान आहोत. विठ्ठल भाग्य महाराज बोलू काय महाराज. ते अयोग्य मनुष्य जेव्हा आपली निंदा करते ना महाराज, अयोग्य मनुष्य जेव्हा आपली निंदा करते तेव्हा मनुष्याने त्याच्याकडे जास्त लक्ष घालूच नाही. तो शेवटी अयोग्यच आहे, तो योग्य नाही महाराज. तो ढेकून असतो ना, ढेकून ढेकून खटमल खटमल मातीचा नाही त्याला ढेकून, आमच्याकडे त्याला ढेकून म्हणतात. हां, तो खटमल खटमल तो काय करतो व बाजामध्ये राहतो, बाजेमध्ये ठाव्यात बाजाच्या, आणि तिथंच चढ उतार करण्याचं, चढ उतार करण्याचं काम करतो तो ढेकून. आणि त्या ढेकणाला असं वाटते की हा मोठा किल्ला आहे, हा मोठा किल्ला आहे, मी बस येतच करणार, हा मोठा गड जिंकणार, मी गड जिंकणार. मला चढ उतार करण्या ढेकन आसी बाज घर नाही, चढ उतार केवढे तू बऱ्या बोलतात मला. त्या ढेकण्याला तसं वाटते ना, त्या तो किल्ला आहे बाज, अरे याच्या बाहेर जाऊन बघा, ह्या परिसराच्या बाहेर जाऊन बघा तर महाराज तुम्हाला त्या ठिकाणी संप्रदायाची ताकद दिसेल. ह्या एवढुशामध्ये कशाला घुटमळ करते रे, ह्या एवढुशामध्ये कशाला त्या ठिकाणी मी करता. आम्ही करू कुठे करू, हे विश्वची माझे घर. ऐसी मती जयाची स्थिर किंबहुनी चराचर आपण चाहला. विठ्ठल ज्यांनी विश्व आपलं मानलं महाराज, फक्त एक भंडारा जिल्हा नाही, फक्त एक रामटेक निर्वाचन क्षेत्र नाही, हे विश्व ज्यांनी आपलं मानलं महाराज. नवे नवे जातीपातीचा विचार नव्हे, तुम्ही त्या ठिकाणी महाराज अंधश्रद्धेचा विचार करते, नवे माणसाचा विचार करते. अरे माणसाला पूजण्याची परंपरा तर संप्रदायाची महाराज केव्हाचीच आहे. केव्हाचीच आहे. माणसाला पूजलं पाहिजे, संताला पूजलं पाहिजे, देवाला पूजलं पाहिजे. पण संप्रदाय आपल्याला सांगतो महाराज एखाद्या दगडाला पूजा, भावयुक्त अंतकरणाने पूजा, देव पण आल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल पण दगड शुद्ध पाहिजे महाराज, दगडही पाहिजे. त्या दगडाला आकार घेणारा तो दगड पाहिजे. आणि तुम्ही आकार घ्यायला तयार नसाल ना, आणि दगड जर मजबूत असेल ना, त्याला घाव मारू मारू आम्ही त्याला देऊ पण आणू, पण तो दगड घ्यायलाच तयार नसेल तर, कमजोर दगड असेल, कमजोर हिसका दगड असेल, किती घाव मारा ना तो भुसा होईल ना महाराज त्याचा, त्याची मूर्ती बनणार नाही, कधीच बनणार नाही महाराज. अशा दगडाची मूर्ती बनेल जो घाव सहन करणारा असतो, जो घाव शोषणारा असतो. जीवनामध्ये त्याने आपल्या जीवनामध्ये त्या ठिकाणी दुःखाचे एवढे अनुभव भोगलेले असतात, एवढे अनुभव भोगलेले असतात
की कितीही जरी दुःख आलं मी ते दुःख भोगण्याकरता तयार होणार. नवे आणखी संताच्या त्या ठिकाणी हातोडीने मी ते घाव आपल्या हृदयावर ठेचणार. पण त्या ठिकाणी काही झालं तरी चालेल, पण मी माझा देव विसरणार नाही, मी माझा धर्म विसरणार नाही. आणि ह्या भावनेने जो दगड बनून राहतो ना महाराज, एक दिवस त्या दगडाची पूजा झाल्याशिवाय राहत नाही. लक्षात ठेवा. येणार सुख दुःख जीवनात, येत राहतील जात राहतील. कर्म चांगले करा सुख येईल, कर्म वाईट केले दुःख येईल जीवनात. पण हे सर्व करत असताना धर्माचा सांभाळ करा, यातच देवपणा आहे. विठ्ठल.